तर नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला वाटत असेल आज काय बनवतोय हा. तर बघा, आपले कोकणचे ब्लॉग्स तर संपलेले आहेत. आता मी नेक्स्ट ट्रिपला जातोय. जानेवारीमध्ये 4-5 दिवसातच निघणार आहे बनारसला. तर मला आता मी कोकणचे ब्लॉग्स बघितले, त्यामध्ये माझा आवाजच येत नव्हता. क्वालिटी पण मला आवडली नाही ज्याची मी व्हिडिओ बनवलं आहे. तर मी विचार केला आणि मग मी माईक ऑर्डर करायचं ठरवलं व्हिडिओसाठी, कारण ऑडिओ चांगला यायला पाहिजे. आणि मी खूप विचार केला की एकदाच महागडा माईक घेऊ की काय करू. तर बजेट मी डिसाईड केलं 2-3 हजाराचा एक माईक घेतो. पण नंतर मी असा विचार केला की आपल्याला सवयच नाही माईक यूज करायची. तर आधी यूज टू व्हायला मी बोललो एकदा जरा स्वस्त माईक मागवून बघतो कसा चालतोय. तर मी सर्व रिव्ह्यूज बघितले, यूट्यूबवर चेक केले आणि त्यानंतर मी हा ऑर्डर केला. पोट्रॉनिक्स 6-7 700 रुपयाला भेटला आहे मला हा. सर्वीकडे वेगवेगळी प्राईस होती. फ्लिपकार्टवर 800 होतं आणि ॲमेझॉनवर मला 706 रुपयाला भेटला. तर मी घेऊन टाकला. तर आता हा जो आवाज ऐकताय तुम्ही, तो माझ्या फोनचा स्पीकरचा मायक्रोफोनचा आवाज आहे. आता मी हा कनेक्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो. जर काही आवाज चेंज वाटला तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तुम्ही. ओके, 3, 2, 1. आणि आता मी हा माईक कनेक्ट केलाय. तुम्हाला आवाजमध्ये काही डिफरन्स जाणवला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आपले कोकणचे व्लॉग संपलेले आहेत. आता नेक्स्ट ट्रिप मी जाणार आहे बनारसला. बनारसचे व्हिडिओज मला खूप चांगले बनवायचे आहे, कारण मी यूट्यूबवर सर्च केले, मला प्रॉपर मराठी व्हिडिओजमध्ये नाही दिसले. असतील, मला पण एवढे चांगले व्हिडिओज नाही दिसले जेवढे हिंदीमध्ये आहेत. तर मला त्याप्रमाणे व्हिडिओज बनवायची इच्छा आहे. तर त्यासाठी बघू, मी थोडीफार एडिटिंग चांगली शिकतो आहे. सिनेमॅटिक व्हिडिओजसाठी कलर ग्रेडिंग वगैरे बघतोय मी, कशी करायची काय वगैरे. आणि साऊंड चांगला यावा म्हणून मी हा माईक घेतलाय. तर मला नक्की सांगा की आवाज चांगला येतोय की नाही. ओके, तुम्हाला जरा लांब बसून दाखवतो आवाज कसा येतोय. तर मी आता जरा लांब येऊन बसलोय. आवाज माईक कनेक्टेड आहे तर क्लिअर येणारच. चांगला येत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मला. तर 1-2 माझे मित्र आहेत, मी त्यांना सहज बोलता बोलता असं सांगितलं की मी माईक घेणार आहे वगैरे. तर देवर लाईक की तू कशाला घेतोयस, युट्यूबवर तुला पैसे चालू झाले आहेत का, उगाच खर्च का करतोयस तू. मी माझ्या इंट्रो ब्लॉग मध्ये एकदा सांगितलं होतं, आता परत सांगतो की मी सध्या तरी पैसे भेटतील, पैसे कमवायला युट्यूब चालू नाही केलंय. मी फक्त कुठे फिरायला गेलो तरच व्हिडिओ बनवतो, नाहीतर काही स्पेशल मुवमेंट्स असतात तर मी व्हिडिओ बनवतो. तर मी म्हणूनच हे व्हिडिओज बनवतोय, कारण फोटोज काढले गॅलरीमध्ये, फोटो तसे सेव्ह राहतात. व्हिडिओज मला जेव्हा पण बघायची इच्छा झाली, मला माझा तो लाईफचा मुवमेंट जगता यावा म्हणून मी व्हिडिओज बनवतोय. मला मूड होतो, मी माझ्या गणपतीचे व्हिडिओज कधीही लावून बघतो, मला खूप मजा येते. तर पैसा तर कमवायचाच आहे. इन द एंड पैशासाठी सर्व काम करतात. तर आता जेव्हा ते फ्युचरमध्ये जर फेमस झालो वगैरे तर पैसे चालू होतील. सध्या तर काही प्लॅन नाहीये तसा. बघू, देवाला काळजी. जर इन्कम चालू करायची असेल युट्यूबची तर लवकरच होईल. इथे 8-8, 9-9 वर्ष लोक आहेत, मेहनत करतात, तरी त्यांचे अजून पैसे चालू नाही झालेत. तर ते सर्व राहिलं नंतर, एवढा विचार नाही करायचा त्या गोष्टीचा. तर आता आपण जाऊया बाहेर. तुम्हाला मी दाखवतो आउटडोर याचा आवाज कसा आहे तो माईकचा वगैरे. रिव्ह्यू व्हिडिओ नाहीये, जस्ट विकत घेतला तर तुम्हाला दाखवतो मी. मोस्टली जर बीचला जाईन तर तिकडे लाटांचा आवाज, लोक खूप असतील, तर तुम्हाला प्रॉपर जज करता येईल की हा माईक कसा आहे आणि चांगला आहे की नाही. ओके. आणि इथे माझ्या फोनच्या मायक्रोफोनने काय माहिती पहिल्यांदा माती खाल्ली, आवाजच रेकॉर्ड नाही झाला आहे व्हिडिओमध्ये. असो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे दाखवायचा प्रयत्न करत होतो की विदाऊट मायक्रोफोन आउटडोर आवाज कसा येतो. आणि माझ्या केसांना इग्नोर करा, भूत दिसतोय मी माहिती आहे. आणि आता माईक चालू केलंय तर तुम्हाला व्हॉइस डिफरन्स येत असेल. तर आता किती लांबपर्यंत जाऊन आवाज येतोय तुम्हाला दाखवतो मी. तर आता अजून लांब जातोय मी, बघू किती लांबपर्यंत येईल, मला काय आयडिया नाही. इतक्या लांबपर्यंत आवाज येईल. 700 रुपयामध्ये अजून कायच पाहिजे. बघू.
जर इथपर्यंत आवाज येत असला म्हणजे चांगल्या क्वालिटीचा माईक आहे. ब्लॉगिंग साठी नक्की घेऊन जाईन मी ट्रिपला माझ्या आता. सो ओव्हरऑल आता 700 रुपये अजून काय एक्सपेक्ट नाही करू शकत या माईक कडून मी. बघू आता ट्रिपला घेऊन जाईन तेव्हा कसं व्हिडिओज बनतायत त्याच्यावर डिपेंड आहे. तर इकडे आता आलो होतो आम्ही रील्स वगैरे शूट करायला. तर ह्याला रील्स शूट करायचे होते थोडेफार. विनय निमिषा आयडी फॉलो करायची. आणि हे आहे आमचं 7 बंगला रॉक्स बीच. संडेची इथे गर्दी बघू शकता तुम्ही. सर्व खेळायला वगैरे येत असतात. तिकडे पुढे बोटिंग वगैरे पण सर्व चालू असतं. तो गाईज लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. कसं आहे आम्ही असं आहे. तर हा विनय आणि ही मनीषा. माझं नाव विनय, माझा आयडी विनय निमिषा आहे. फॉलो करा इन्स्टा मध्ये, युट्यूब मध्ये. आम्ही पार्ट टाइम कंटेंट क्रिएटर्स आहोत. आम्ही फुल टाइम आहे. हे पार्ट टाइम आहे, हे पार्ट टाइम आहे. मी फुल टाइम आहे. माझे 24 घंटा रील. आम्ही व्हिडिओज बनवतो. लाईक करा. इंस्टावर, युट्यूब वर एकच ब्लॉग टाकलाय. लव यू ओमकार फॅन.